विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. राजकीय सामाजिकरण हा जो विषय आहे, हा UG आणि PGच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पुढे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये किंवा समाज वर्तनाच्या अभ्यासामध्ये जोपर्यंत तुम्ही राजकीय सामाजिकरणाचा अभ्यास करणार नाही, तोपर्यंत कोणतेही राजकीय निष्कर्ष किंवा राजकीय पद्धती, व्यवहार, वर्तन याच्याबद्दलचा कोणताही निष्कर्ष आपण फायनल काढू शकत नाही. म्हणून राजकीय सामाजिकरणाचा अभ्यास करणं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. UG आणि PGमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर राजकीय सामाजिकरण हा जो विषय आहे, हा पुढे संशोधनासाठी घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, की राजकीय सामाजिकरण म्हणजे काय, ही एक बेसिक कन्सेप्ट समजणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. राजकीय सामाजिकरण म्हणजे राजकीय माहिती, राजकीय मूल्य, राजकीय व्यवहार हे लोकांमध्ये रुजवण्याच्या प्रक्रियेला राजकीय सामाजिकरण म्हणतात. एखाद्या समाजाचं राजकीय सामाजिकरण झालेलं आहे की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर त्यांच्यामध्ये राजकीय मूल्य, राजकीय संस्कृती आणि राजकीय व्यवहार हे रुजवले गेलेले आहे का, याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. हे जर रुजवले जर नसेल तर त्यांचं राजकीय सामाजिकरण होऊ शकत नाही, हे अटळ सत्य आहे. म्हणून राजकीय सामाजिकरणाच्या अभ्यासाला राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. आता राजकीय सामाजिकरण ही एक सतत घडणारी प्रक्रिया आहे. ती कंटिन्युटी जी प्रोसेस असते ती कंटिन्युएशन प्रोसेस ही आहे. या प्रक्रियेमध्ये व्यक्तीमध्ये राजकीय सामाजिकरण मूल्य घडविली जातात. तो व्यक्ती पुढच्या व्यक्तीचं राजकीय सामाजिकरण घडवतो, त्याच्या पुढचा व्यक्ती त्याच्या पुढच्या व्यक्तीचं राजकीय सामाजिकरण घडतो. म्हणजे ही एक कंटिन्यू प्रोसेस आहे. समजून घ्या, लोकशाही शासन व्यवस्था आहे. या लोकशाही शासन व्यवस्थेची मूल्य काय आहेत? ही मूल्य मी एखाद्या समाजामध्ये रुजवली, तो समाज दुसऱ्या समाजामध्ये रुजवेल, दुसरा समाज तिसऱ्या समाजामध्ये रुजवेल. ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस ही कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. सुप्त आणि उघड कार्य करण्याचा दृष्टिकोन हा राजकीय सामाजिकरणामुळे निर्माण होत असतो. ही एक अनुभवजन्य प्रक्रिया आहे. तुम्हाला राजकीय व्यवस्थेचा अनुभव घेण्याचा विचार, विकास राजकीय सामाजिकरण निर्माण करत असतं. त्याचबरोबर एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारची नीती, मूल्य, तत्त्वे आहेत हे सांगण्याची जी प्रक्रिया ही राजकीय सामाजिकरणाकडूनच सुरू होत असते. अनुकरण, शिक्षण आणि प्रेरणा या गोष्टीला देखील महत्त्वाचं स्थान या राजकीय सामाजिकरणामध्ये आहे. मग राजकीय सामाजिकरणाची साधने कोणती आहेत? कोणत्या साधनाद्वारे व्यक्तीचं राजकीय सामाजिकरण घडवून द्यायचं असतं? तर पहिलं आहे कुटुंब संस्था. आता कुटुंब संस्थेतील वरिष्ठ व्यक्ती या आपल्या घरातील लहान असणाऱ्या मंडळीचं राजकीय सामाजिकरण घडवून असतात. आता वरिष्ठ व्यक्ती हा राजकीय व्यवस्थेमध्ये जर असेल आणि एखाद्या राजकीय पक्षाशी जर तो निगडीत असेल, तर त्याच राजकीय पक्षाचं सामाजिकरण किंवा त्याच राजकीय पक्षाची मूल्ये तो आपल्या घरातील लहान पिढीमध्ये रुजवत असतो. ही एक सतत चालणारी, कुटुंबाद्वारे चालणारी ही प्रक्रिया आहे. मित्रमंडळी देखील राजकीय सामाजिकरण घडवत असतात. मित्रांमध्ये चर्चा होत असते एखाद्या राजकीय पक्षाबद्दल, एखाद्या राजकीय व्यवस्थेबद्दल, आणि त्या राजकीय व्यवस्थेबद्दल चर्चा झाल्यानंतर त्याची चर्चा ही त्या सर्व समाजामध्ये पसरवली जाते आणि त्यांचं राजकीय सामाजिकरण घडवलं जात असतं. शिक्षण संस्था देखील हे राजकीय सामाजिकरण घडवण्याचं महत्त्वाचं स्थान आहे. कारण शिक्षण संस्था या राजकीय व्यवस्थेची मूल्य हे विद्यार्थ्यांमध्ये जळत असतात. म्हणून त्यांचं देखील स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचं साधन
हे राजकीय सामाजिकरणाचं आहे की ज्यामधून व्यक्तीला राजकीय मूल्यही त्याच्यामध्ये रोवली जात असतात. दबाव गट, सांस्कृतिक संघटना या देखील राजकीय सामाजिकरण घडवत असतात. दबाव गट हा अत्यंत महत्त्वाचा असतो. शासनाने घेतलेला निर्णय जर पटत नसेल तर एखादा गट दबाव त्यांच्यावर आणत असतो आणि हा निर्णय कसा खराब आहे, या निर्णयामुळे कशा प्रकारचं नुकसान समाजाला होऊ शकतं हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी हा दबाव गट करत असतो. म्हणून दबाव गटाचं महत्त्व राजकीय सामाजिकरणात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. सांस्कृतिक संघटना देखील या घडत असतात, कारण सांस्कृतिक संघटना विविध राजकीय पक्षांची पोस्टर, विविध राजकीय पक्षांनी केलेली कृती, त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांनी केलेले ऐतिहासिक व भविष्यकालीन कार्य हे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न समाजामध्ये करतात आणि त्यामुळे त्या राजकीय पक्षाबद्दलची एक विशिष्ट प्रकारची नीतिमत्ता ही समाजाची निर्माण होत असते. त्यामुळे सांस्कृतिक संघटना या अत्यंत महत्त्वाचं काम हे राजकीय सामाजिकरण घडवून आणण्यामध्ये करत असतात. प्रसारमाध्यमे ही देखील आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये टी व्ही, वर्तमानपत्रे किंवा आंतरराष्ट्रीय चॅनल्स जे आहेत, हे चॅनल राजकीय सामाजिकरण घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या देशामध्ये, एखाद्या राष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची सामाजिक राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे समजवण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच त्या देशातील समाजाचं राजकीय सामाजिकरण घडवणे आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि शासन संस्थेला देखील राजकीय सामाजिकरण घडवावं लागतं, कारण शासन संस्था हे राजकीय नीतिमूल्ये घडवण्याचं महत्त्वाचं साधन आहे. कारण विविध कायदे, नियम तयार करून समाजामध्ये त्या कायद्याबद्दलची जागरूकता, नियमाबद्दलची जागरूकता ही या समाजामध्ये निर्माण करत असतात. म्हणून राजकीय सामाजिकरणामध्ये यांची भूमिका देखील महत्त्वाची असते. मग याची आवश्यकता काय? राजकीय सामाजिकरणाची आवश्यकता काय? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यवस्थेतील राजकीय सामाजिकरण हा दुवा असतो. कोणत्या व्यवस्थेतील? की सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेतील हा एक दुवा आहे. समाज आणि राज्य यांना जोडण्याचं काम राजकीय सामाजिकरण या ठिकाणी करत असतं. राजकीय सामाजिकरणामुळे राजकीय बदलाचे आकलन समाजाला होते की आता कोणत्या प्रकारचा बदल आपल्या व्यवस्थेमध्ये होणार आहे. प्रस्तुत राजकीय पक्ष हा मागच्या 15 वर्षापासून आपल्या देशामध्ये काम करतो आहे, परंतु आता पुढे कोणत्या प्रकारचा बदल होईल हे राजकीय सामाजिकरण सांगत असतं. त्याचबरोबर राजकीय व्यवस्थेच्या अभ्यासाला चालना ही या राजकीय सामाजिकरणामुळे मिळत असते. तसेच राजकीय सहभाग व कृतीचा अभ्यास देखील राजकीय सामाजिकरणामध्ये होत असल्यामुळे सहभाग कशामुळे झाला, सहभाग का नाही झाला, सहभागाचा परिणाम राजकीय व्यवस्थेवर काय झाला, याची आवश्यकता हे राजकीय सामाजिकरण सांगत असतं. व राजकीय कृती ज्या घडत असतात या राजकीय सामाजिकरणामुळे घडत असतात. म्हणून या कृतींचा अभ्यास या देखील व्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये या राजकीय सामाजिकरणामुळेच होत असतो. म्हणून राजकीय सामाजिकरणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. राजकीय सामाजिकरण असेल तर तुम्ही राजकीय व्यवस्थेबद्दलचं परिपूर्ण ज्ञान हे मिळवू शकतात. म्हणून तुम्हाला देशाचं नेतृत्व करायचं असेल, राजकीय व्यवस्थेमध्ये सक्षम म्हणून पुढे यायचं असेल तर अगोदर राजकीय सामाजिकरणाचा अभ्यास करणं तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून राजकीय सामाजिकरणाची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचून तुम्ही राजकीय सामाजिकरणाचं ज्ञान प्राप्त करून घेणं हे क्रमप्राप्त अत्यंत आवश्यक आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. धन्यवाद.